नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जाओ हीच महादेवचरणी प्रार्थना. तर आज आहे सोमवार आणि माझा दर सोमवारी उपवासही असतो आणि मी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करायला येते. यावेळेस माझी नात सुट्टीला आली आहे आणि नात माझ्यापाशी राहिली आहे. मग नातच म्हटली, आजी आपण व्हिडिओ शूट करूया. कारण बाहेर व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर मग मला पण कोणाला व्हिडिओ शूट करायला सांगायला नको वाटतं. आज नातीनं व्हिडिओ शूटिंग केलं आहे बघा. आमच्या इथं गावाशेजारीच नदी आहे आणि नदीच्या घाटावर महादेवाचं मंदिर आहे. जवळच आहे, जास्त लांब नाही. माझा दर सोमवारी उपवास असतो आणि बरीच वर्ष झालं मी महादेवाच्या मंदिरामध्ये दर सोमवारी पूजा करायला येते. एखाद्या सोमवारी नाही आलं तर मग चुकल्यासारखं वाटतं. महादेवांची पूजा सकाळी सकाळी करून घरी गेल्यावर अगदी मस्त फ्रेश वाटतं. दिवसभरसुद्धा काम करायला कंटाळा येत नाही. अगदी दिवसभर मन प्रसन्न राहतं. मला नेहमी सवयच लागली आहे दर सोमवारी मंदिरात यायची. आणि असं म्हणतात की महादेवांची पूजा करायच्या अगोदर नंदी महाराजांची पूजा करावी, म्हणजेच आपली पूजा पूर्ण होते. मी नेहमी अगोदर नंदी महाराजांची पूजा करते आणि नंतरच मग महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना कासव आहे, कासवाची पूजा करते आणि मगच गणपती बाप्पांची पूजा करते व आत महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करते. यंदा मोगऱ्याला आमच्या भरपूर फुलं आलेत, त्यामुळं मी दर सोमवारी भरपूर फुलंसुद्धा आणते आणि भरपूर फुलांनी पिंड सजवते. महादेवांना पांढरे फूल अतिशय प्रिय आहे. माझं मोगऱ्याचं झाड खूप मोठं आहे. मोगऱ्याला फुलं यायला लागली की 1 किलो मोगऱ्याला फुलं घावतात. मी दर सोमवारी भरपूर फुलं तोडते आणि महादेवाच्या पिंडीलासुद्धा पांढऱ्या फुलांनी सजवते व घरीसुद्धा देवपूजा करताना भरपूर फुलं घालते. देवपूजेला पण भरपूर फुलं घातली की देवघराकडं बघितलं की छान वाटतं, मन प्रसन्न होतं.
पूजा करून झाल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणत म्हणत एक एक फूल पिंडीवर वाहिलं आणि पिंडीला असं सुंदर सजवलं. तरी या सोमवारी मोगऱ्याला कमी फुलं गावली. पाठीमागच्या सोमवारी मोगऱ्याला भरपूर फुलं सापडली होती. त्याच्यामुळं पिंड अगदी सगळी फुलांनी झाकून गेली. ही खूप मोठी पिंड आहे बरं का. ही पिंड फुलांनी झाकायची म्हटलं तर मोगऱ्याची 1-1.5 किलो तरी फुलं लागतात. एवढी मोठी पिंड आहे. आणि आत्ता आंब्याचा सीझन चालू आहे. आमच्याकडे अजून आंबे आहेत, त्यामुळे महादेवांना अर्पण करण्यासाठी आंबा आणलाय. आमच्याकडं केळी पण असतात. केळी तर नेहमीच असतात. चिक्कू पण असतात. चिक्कूच्या दिवसात मी चिक्कू आणते, केळी आणते. आता आंबे आहेत म्हणून आंबे आणलेत. जे काही फळ असेल ते मी एक फळ अर्पण करते. आजच्या व्हिडिओचं सर्व शूटिंग माझ्या नातीनं केलं आहे बरं का. मी पण व्हिडिओ बघून खुश झाले की नातीनं व्हिडिओ शूटिंग छान केलं आहे. तरी मधून अधून मी तिला सांगतच होते की असं शूटिंग कर म्हणून. तर बघा, या पद्धतीने माझी महादेवांची पूजा करून झाली. नमस्कार. माझ्या अगोदर कोणीतरी बेल व्हायला होता आणि त्या बेलावरच मी पांढरी फुलं अर्पण केलेत. ही बघा माझी मोठी नात आहे. तुम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली असेल. मंदिरातून आल्यानंतर घरची देवपूजा करते. दर सोमवारी मी पहिली महादेवांची मंदिरातून पूजा करून येते आणि त्यानंतर मगच घरची देवपूजा करते. कारण सकाळी सकाळी मंदिरातून पूजा करून जाऊन आल्यावर बरं वाटतं. घरच्या देवपूजेला वेळ लागतो. कारण दर सोमवारी मी घरची देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करते आणि महादेवांची सुद्धा कर्पूर आरती करते. त्यानंतर रुद्राक्ष माळेवर ओम नमः शिवायचा जापसुद्धा करते. त्यामुळे मला घरची देवपूजा करायला 1 तास जातो. रोज काही मी रुद्राक्ष जाप करत नाही आणि रोज आरतीसुद्धा करत नाही. फक्त सोमवारी रुद्राक्ष बंद करते, परत फुलं माळेवर ओम नमः शिवायचा जाप करते आणि कर्पूर आरती करते. त्यामुळे सोमवारी मला पूजेलाच 2-3 तास जातात. महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करून घरी यायला अर्धा-पाऊण तास जातो आणि त्यानंतर घरच्या पूजेला 1 तास जातो. त्यामुळे सोमवारचा दिवस माझा खास असतो. तर तुम्हाला माझा आजचा सोमवारचा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर बघा कशी वाटते माझी घरातली सुद्धा देवपूजा. आमच्याकडं कलरचं काम चालू आहे, त्यामुळं सगळीकडं पसाराच झाला आहे. नातवंडांनी कॅरम खेळायला कॅरम वरच्या रूममधून खाली आणून ठेवला आहे आणि आत्ता सध्या बाहेरून कलरचं काम चालू आहे. कारण सगळी सुट्टीला आल्यात. आत पसारा पण भरपूर आहे, त्यामुळं कलरचं काम ही नातवंड गेल्यानंतरच आतून करायचं आहे. भरपूर उन्हाळा आहे, त्यामुळं झाडांना पाणी तर 2 दिवसाला घालावं लागतं. देवपूजा झाल्यानंतर सकाळी सकाळीच झाडांना पाणी घालून घेतलं. कारण उन्हाचं झाडांना पाणी घातलं तर मग झाडं सुकतात. सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी घातलं की झाडं छान येतात. बघा मोगऱ्याचं झाड किती मोठं झालं आहे आणि माझ्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येतात. पुदिना पण लावला आहे, कढीपत्ता लावला आहे, लिंबाचं पण झाड आहे. उन्हाळाभर आम्ही एकही लिंबू विकत आणलं नाही. फॅशन फ्रूटचं झाड लावलं आहे. फॅशन फ्रूटच्या झाडाला फळं आली की मी तुम्हाला दाखवेन. असं नळीनं पाणी घातलं की जरी काही
किडं आळ्या झाडावर असल्या ना तर नळीनं पाणी घातल्यामुळे त्या खाली पडून जातात आणि झाडंसुद्धा छान निरोगी येतात. केवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे बघा. आणि घराच्या मागच्या बाजूला साईडला अशी जागा आहे, चांगलं अंगण आहे आणि अंगणासमोरच मी ही झाडं लावल्यात. हो. घराच्या मागच्या दारासमोरच ही झाडं लावल्यात आणि चांगला कट्टासुद्धा आहे. या कट्ट्यावर बसलं की संध्याकाळी खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण शेतातच बसलोय. या झाडामुळे दारापुढं छान शोभा आली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.